हॅलो फ्रेंड्स. सो ॲडव्हान्समध्ये हॅपी न्यू इयर. आज 31 आहे. सो आय होप तुम्हाला पुढचं आयुष्य, पुढचं वर्ष हे खूप छान जावं. ओके. सो बघा, या लेक्चरमध्ये आपण स्त्रोतस शारीर बघणार आहोत. म्हणजे स्त्रोतस बघणार आहोत की स्त्रोतस म्हणजे काय. आता स्त्रोतस हे नाम तुम्ही खूप व्हिडिओजमध्ये ऐकलं असतील माझ्या. ओके, जर तुम्ही माझे सर्व व्हिडिओ बघितले असतील, क्रिया शरीर, रचना शरीर, तर त्याच्यामध्ये तुम्हाला स्त्रोतस हा जो वर्ड आहे तो बघायला मिळाला असेल. सो तुम्हाला डाऊट पडला असेल की स्त्रोतस म्हणजे काय. सो तेच आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. ओके. सो बघा, स्त्रोतस म्हणजे बेसिकली जे काही आपल्या शरीरातील पोकळ मार्ग आहेत किंवा नलिका आहेत, ओके, कॅनल्स किंवा डक्ट्स, सो त्यांना स्त्रोतस असे आयुर्वेदामध्ये म्हटलेले आहे. सो आपल्या शरीरामधील ज्या कॅनल्स आहेत, जे डक्ट्स आहेत, त्याला एक विशेष नाव आहे. आर्टरीज असेल, व्हेन्स असेल, नर्व्स असेल किंवा समथिंग एल्स. ओके. बट आयुर्वेदामध्ये स्त्रोतस हे एक वेगळी एक टर्मिनॉलॉजी तयार केलेली आहे. ओके. ती आपल्या मॉडर्न मध्ये बघायला एवढी भेटत नाही. सो बघा, याच्यामध्ये पहिले आपण निरुक्ती बघूया. सो निरुक्ती काय स्त्रोतासाठी? श्रवणात स्त्रोतांसी म्हणजे काय, तर ज्यामधून श्रावण होते ते स्त्रोतस. समजले की ज्या मार्गातून, ज्या पोकळीमधून श्रावण होते म्हणजे ट्रान्सपोर्टेशन होते ते स्त्रोतस. ठीक आहे. देन बघा, व्याख्या काय आहे? मुलात खलांतर देहे प्रसुतम त्वविवाहियत स्रोतास्तदिती विज्ञेयम शिराधमनी वर्चितम. बघा काय अर्थ आहे? ज्याच्या मूल स्थानांमध्ये पोकळी आहे आणि ज्यामधून पदार्थाचे वहन होते त्या स्रोतस असे म्हणतात. ठीक आहे. म्हणजे बघा, मूल स्थान तुम्ही हे सुद्धा ऐकलं असेल. ओके, आपले धातू झालेले आहेत. सो मूल स्थान म्हणजे काय, तर त्याचे मेन जिथून ते स्टार्ट होते, जिथून त्याचा उगम होते ते मूल स्थान. सो ज्याच्या मूल स्थानामध्ये पोकळी आहे, ज्या मूल स्थानामध्ये पोकळी आहे आणि ज्यामधून पदार्थाचे हे वहन होत राहते त्याला स्रोत असे म्हणतात. ओके. जसे की शिरा आणि धमनी आपण म्हणू शकतो. आता बघायचे पर्याय काय आहे? स्रोतस एक आहे, रसायनी म्हणतात त्याला, नाडी म्हणतात, पंथ म्हणतात, मार्ग म्हणतात. ठीक आहे, मार्ग बरोबर. आणि शरीर छिद्र. कारण स्रोतसांमध्ये जसे बघा हे असतं, कमळाचं फूल माहितीये. सो त्याचे जे देठ असतं ना खाली, पाण्याच्या खाली, सो त्याला बारीक बारीक पोर्स असतात. सो सेम दॅट टाईप असतात ते स्त्रोतस. म्हणजे त्याच्यासारखे स्त्रोतस असतात की त्यांना सुद्धा असे छिद्र असतात मध्ये मध्ये. ठीक आहे. सो त्याला शरीर छिद्र सुद्धा म्हणतात. ठीक आहे. आता संख्या किती आहे तर बघा, यावंत पुरुषी मूर्ती म्हणतो भाव विशेष तावंत एवास्मिन स्त्रोतसा प्रकार विशेष. ओके. त्यांच्यामध्ये असं म्हटलेलं आहे, चरकांनुसार आहे हा श्लोक, की शरीरामध्ये जेवढे मूर्तिमंत भावविशेष आहेत तेवढे स्त्रोतस आहेत आणि तीच त्याची संख्या ही सांगितलेली आहे. ओके. सो हा जे श्लोक मी तुम्हाला लिहून दिले तर ते सर्वच पाठ करायचे आहे. ठीक आहे. सो बघा, आता प्रकार आणि त्याची संख्या आपण बघूया सोबत. ठीक आहे. सो याचे टोटल 2 प्रकार आहे. कोणते आहे? अंतर्मुख आणि काय बहिर्मुख. अंतर्मुख म्हणजे आतल्या शरीराच्या आतील, बहिर्मुख म्हणजे जे शरीराच्या बाहेर ओपन होतात ते. ओके. सो बघा, अंतर्मुख सांगितले आहे चरकांनी 13 सांगितले आहे, तर सुश्रुतांनी 11 जोड्या सांगितल्या आहे. ओके. आणि टोटल 11 जोड्या म्हणजे 22 असे स्रोत सांगितले आहेत. आता हे MCQ पॉइंट ऑफ व्ह्यूनी इम्पॉर्टंट क्वेश्चन आहे. ओके. MCQ ला हा येणारच नक्की. तर मग आता बहिर्मुख बघूया पहिले. ठीक आहे. तर आता पुरुषांमध्ये आणि स्त्रीमध्ये असं डिफरन्शिएट केलं आहे. पुरुषांमध्ये 9 स्रोतस, तर स्त्रीमध्ये 12 स्रोतस सांगितले आहे. आता स्त्रीमध्ये जास्त का ते बघूया. बघा, तर बहिर्मुख बघून घ्या पहिले. कर्ण, आपले जे इयर्स आहे, ओके, ते बाहेर आहे. बघा, बहिर्मुख म्हणजे काय, की आपल्या बॉडीच्या बाहेर त्यांची ओपनिंग असणार. सो बहिर्मुख मध्ये काय येणार? कर्ण, आपले जे इयर्स आहे बघा त्याची बाहेर ओपनिंग आहे. सो 2 आहेत ते. नेत्राची सुद्धा बाहेरून बघा ओपनिंग आहे. सो 2. मुख, माउथ 1, गुद रेक्टम 1, नासा नोज एकच धरावं लागणार त्याचं. ठीक आहे. आणि मेढ्र म्हणजे पीनस. ओके. 1. आणि नंतर स्तन्यवह म्हणजे ब्रेस्ट असतात त्याचे 2, ते स्त्रीमध्ये असणार. आणि अधोरक्तवह हे 1 असणार. सो असे टोटल मिळून आपले हे बहिर्मुख स्रोतस आहे. ओके. सो आता बघूया अंतर्मुख स्रोतस. सो टोटल आपल्याला इथे 14 अंतर्मुख स्रोतस आहे. चरक आणि सुश्रुत या दोघांचे जर आपण टोटल केले तर, म्हणजे टोटल म्हणजे की कॉमन काढले तर. ओके. सो बघा, चरकांनी किती सांगितले होते? 12 सांगितले होते. पण चरकांनी 13 सांगितले होते, पण सुश्रुतांनी 11 जोड्या म्हणजे 22 स्रोत सांगितले होते. तर आता ते बघूया. ओके.
बघा सर्वात पहिले आहे प्राणवायू स्रोतस. आणि आता हे काय आहे, स्रोतस आहे आणि हे मूलस्थान आहे, म्हणजे त्यांचं स्टार्टिंग पॉइंट आपण म्हणू शकतो. सो हेच आपल्याला इम्पॉर्टंट आहे, पेपरमध्ये हेच आपल्याला येतं. बघा प्राणवायू स्रोतस चरकानुसार हृदय महास्रोतस आहे त्याचं मूलस्थान, आणि सुश्रुतनुसार हृदय आणि प्राणवाहिनी धमनी आहे त्याचं मूलस्थान. लक्षात ठेवा, नीट आपल्याला SAQ साठी हे लिहायचं असतं चार्ट पूर्ण. देन आहे उदक व स्रोतसाचं बघा चरकानुसार तालू आणि क्लोम मूलस्थान आहे. ताळू म्हणजे पॅलेट आणि क्लोन, आणि नंतर सुश्रुत मध्ये सुद्धा सेमच आहे ताळू आणि क्लोम. त्यानंतर आहे अन्नवायू स्रोतासाठी आमाशय आणि वाम पार्श्व. देन सुश्रुतानुसार आमाशय आणि अन्नवाहिनी धमनी. याच्यात एक सोपी ट्रिक आहे, याच्यामध्ये सर्व जे आहे ते धमनी एंडिंग होतं. ओके. नंतर बघा आता धातुवह स्रोतस. सर्वात पहिले रसवह स्रोतस हृदय आणि दशधमन्या, 10 धमन्या हृदयाच्या सराउंडिंगली. ओके. नंतर सुश्रुत मध्ये हृदय रसवाहिनी धमनी. ठीक आहे. नंतर रक्तवाह स्रोतस यकृत प्लीहा. ओके, लिव्हर अँड स्प्लीन. याच्यामध्ये सुद्धा यकृत प्लीहा प्लस रक्तवाहिनी धमनी. ठीक आहे. त्यानंतर आहे मासवाह स्रोतस स्नायू त्वचा मूलस्थान आहे, आणि सुश्रुतानुसार स्नायू त्वचा आणि रक्तवाहिनी धमनी. बघा मासवाह मध्ये सुद्धा रक्तवाहिनी धमनी इथे दिलेली आहे. ओके. त्यानंतर मेदवाह स्रोतस वृक्क व पावहन. सुश्रुतांनी सांगितले कटी आणि वृक्कच. नंतर आहे अस्थिवाह स्रोतस चरकांनी सांगितले मेध आणि जधन. नंतर सुश्रुतांनी कोणतंच मूलस्थान सांगितलेलं नाही म्हणून डॅश. त्यानंतर मज्जावह स्रोतस त्याचं काय मूलस्थान अस्थि आणि संधी आहे चरकांनुसार, पण सुश्रुतानुसार नाहीये कोणतंच. नंतर शुक्रवाह स्रोतस आहे वृषण आणि शेफ. ठीक आहे, वृषण टेस्टिस आणि पेनिस, तर सुश्रुतांनी सुद्धा वृषण आणि स्तन सांगितलं आहे. ओके. सो आर्तवह स्रोतस ओके ओवमचा. सो चरकांनी ते नाही सांगितलंय बघा, आणि सुश्रुतांनी सांगितले ते गर्भाशय आणि आर्तव वाहिनी धमनी. ओके. त्यानंतर मूत्रवाह स्रोतस चरकांनी सांगितले बस्ती आणि वंशन, आणि सुश्रुतांनी सांगितलंय बस्ती आणि मेढ्र. ठीक आहे. पुरुषवाह स्रोतस सांगितले चरकांनी पक्वाशय स्थूलगुद, सुश्रुतांनी पक्वाशय आणि गुद. ठीक आहे. श्वेतवाह स्रोतस सांगितले चरकांनी मेद आणि रोमकूप, आणि सुश्रुतांनी सांगितलंय कोणतंच नाही. ओके. सो हे सगळा चार्ट आपल्याला पाठ करायचा आहे पेपरमध्ये. मस्त याला असं लाईन करायचं, पूर्ण असं टेबल बनवायचं याचा बॉक्स करून, आणि तसं लिहायचं. ओके. ठीक आहे. आणि आता बघूया याच्या स्रोतसाचे स्वरूप. स्वरूप म्हणजे काय की स्रोतस नेमके दिसतात कसे, ते असतात कसे. ओके. सो बघा जो श्लोक आहे हा, स्वधातू समवर्णानी वृत्त स्थूलान्य स्रोतांसी दीर्घान्याकृत्या प्रतान सदृशानीच. ओके. म्हणजे बघा काय दिले की ज्या धातूचे वहन करते त्याप्रमाणे त्याचा रंग असतो. म्हणजे स्रोतस जर रक्तवाह स्रोतस असेल त्याचा रंग हा रक्तासारखा असेल. ओके. स्रोतस जर अस्थिवाह स्रोतस असेल त्याचा रंग जो अस्थिसारखा असेल, व्हाईट. ओके. सो तसा त्याचा रंग असतो. ठीक आहे. मग नंतर त्याचं स्वरूप कसं असतं, त्याचा आकार बघूया. वृत्त म्हणजे सर्क्युलर असू शकतो, स्थूल असू शकतो, सूक्ष्म ऑब्विसली बारीक असत ते दिसत नाही डोळ्याने. दीर्घ म्हणजे लांब नलिकेप्रमाणे, दीर्घ म्हणजे लांब असतात नळीसारखे. ओके, पाईप सारखे. प्रतानवत म्हणजे रेटिक्युलेट सुद्धा असतात. ठीक आहे. सो हे त्यांचे स्वरूप आहे. ठीक आहे. आता बघा त्याचं महत्व काय आहे की स्रोतसाची दृष्टी झाल्यास त्यात वाहणाऱ्या धातूची सुद्धा दृष्टी होते. ऑब्विसली, कारण स्रोतस जे आहे ते धातू त्याच्या मूळ स्थानापासून पूर्ण बॉडीकडे पसरणार आहे. ओके, ट्रान्सपोर्टेशनचं काम आहे. सो दॅट्स वाय जर त्याची दृष्टी झाली, त्याच्यामध्ये काही ब्लॉकेज झालं, सो त्याच्यामुळेच जे स्रोतस मध्ये जो धातू आहे त्याची सुद्धा दृष्टी ही होणार आहे. ओके. आणि नंतर काय धातू पोषक अंशाचे वहन स्रोतसामधून होऊन धातू निर्मिती होते. ऑब्विसली, कारण जे स्रोतस आहे त्याच्यामध्ये धातू पोषक अंश असतात, आणि ते क्रमाक्रमाने रस, रक्त, मांस, मेद असे धातू तयार होत असतात. सो त्याच्यामुळे काय होतं की मग ते धातू पोषक अंश जो असतो स्रोतसांमध्ये, सो त्याच्यामध्येच त्यांची निर्मिती होते स्रोतसांमध्ये धातूंची. ओके. सो दॅट्स वाय स्रोतस हे फार इम्पॉर्टंट आहे आयुर्वेदानुसार. ओके. सो हे आपला स्रोतस झाला आहे. ओके. तुम्हाला पुढच्या वर्षासाठी खूप खूप शुभेच्छा. सर्व मी तुमच्यासाठी हे व्हिडिओ बनवला आहे खूप, म्हणजे कारण सगळे आमचे माझे जे फ्रेंड्स आहेत ते सगळे खाली मजा मस्ती करताय, मी तुमच्यासाठी व्हिडिओ बनवते. सो व्हिडिओ बघा पूर्ण. ओके. काही अडचण असेल तर मला विचारा. ओके. ठीक आहे. नोट्स पाहिजे असतील तर तुम्ही सांगू शकता. लाईक करा आणि सबस्क्राईब करा. थँक्यू.